हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर सारे एक्झाम्पल्स बघितले आपण पास्ट परफेक्ट टेन्सचे, म्हणजे भूतकाळ जर पूर्ण झाला तर कशा प्रकारे वाक्य होतात. आता जर भूतकाळच आहे आणि पूर्ण आहे आणि त्यात जर आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन करायचं असेल, फक्त क्वेश्चन करायचं असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर ते कसं होईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. आता ते जर सेंटेन्स निगेटिव्ह करायचं झाला तर आपल्याला काय करावं लागणार आहे, जे आपलं हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर नॉट हा शब्द काय करायचा आहे, यूज करायचा आहे, म्हणजे ते वाक्य तुमचं निगेटिव्हचं होणार आहे. आणि जर प्रश्न करायचा असेल तर अगेन आपल्याला हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घ्यावा लागणार आहे. हॅड नॉट जर आपल्याला सेपरेट घ्यायचं नसेल तर आपण त्याचं शॉर्ट फॉर्म पण घेऊ शकतो, हॅडंट या अर्थाने. फॉर एक्झाम्पल, मेनी पीपल हॅड जॉईन्ड जिम ऑन 1 जानेवारी. हॅड जॉईन्ड, जॉईन क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याचं तिसरं रूप आहे जॉईन. खूप लोकांनी 1 जानेवारीला जिम जॉईन केलं होतं. ह्याचं निगेटिव्ह करत असताना जो हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर आपण नॉट यूज केलेला आहे. सो सेंटेन्स विल बी मेनी पीपल हॅड नॉट जॉईन जिम ऑन 1 जानेवारी. खूप लोकांनी 1 जानेवारीला जिम जॉईन केलं नव्हतं. इथे झालेलं आहे केलं होतं, निगेटिव्ह आहे म्हणून केलं नव्हतं. प्रश्न करत असताना हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येतो. हॅड मेनी पीपल जॉईन जिम ऑन 1 जानेवारी. हॅड स्टार्टिंगला आलेला आहे, जॉईन्ड हे सब्जेक्टच्या नंतर आलेलं आहे. खूप लोकांनी 1 जानेवारीला जिम जॉईन केलं होतं का, आणि ते जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं झालं तर हॅड मेनी पीपल नॉट जॉईन्ड जिम ऑन 1 जानेवारी. 1 जानेवारीला खूप लोकांनी जिम जॉईन केलं नव्हतं का. केलं होतं, केलं नव्हतं, केलं होतं का, केलं नव्हतं का, या अर्थाने आपण करू शकतो. सर मी तुला काल सांगितलं नव्हते का, असं आपण बोलत असताना बोलतो बघा, तेव्हा हे सेंटेन्स येणार आहे. तो आला होता, हे झालं फर्स्ट सेंटेन्स. तो आला नव्हता, हे झालं तुमचं सेकंड सेंटेन्स. म्हणजे हे सेंटेन्सेस आपण आपल्या बोलीभाषेमध्ये यूज करतो. आता हॅड आणि नॉट आपण सेपरेट यूज केलेला आहे. इथे सुद्धा हॅड स्टार्टिंगला आलेला आहे आणि नॉट हे सब्जेक्टच्या नंतर आले. जर आपल्याला नॉट सेपरेट घ्यायचा नसेल तर आपण त्याचं शॉर्ट फॉर्म करू शकतो. आता सांगतो सेंटेन्स कसं होतं बघा. आय हॅड रिचार्ज्ड माय मोबाईल नंबर लास्ट मंथ. मागच्या महिन्यात मी माझा मोबाईल नंबर रिचार्ज केले होते. निगेटिव्ह करत असताना हॅड नॉटच्या ऐवजी आपण वापरलेला आहे हॅडंट. सो आय हॅडंट रिचार्ज्ड माय मोबाईल नंबर लास्ट मंथ. मागच्या महिन्यात मी माझा मोबाईल नंबर रिचार्ज केले नव्हते. हॅड आय रिचार्ज माय मोबाईल नंबर लास्ट मंथ. मागच्या महिन्यामध्ये मी माझा मोबाईल नंबर रिचार्ज केले होते का. आणि हॅडंट आय रिचार्ज माय मोबाईल नंबर लास्ट मंथ. मागच्या महिन्यात मी माझा मोबाईल नंबर रिचार्ज केले नव्हते का. हॅड आणि नॉट आपण सेपरेट घेतलेला आहे आणि इथे आपण काय केलं आहे त्याचं शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे हॅडंट. जर तुम्हाला नॉट स्टार्टिंगला पाहिजे असेल तर तो शॉर्ट मध्येच येणार आहे, पूर्ण मध्ये येणार नाही. जसं की हॅड नॉट मेनी पीपल असं सेंटेन्स मध्ये येणार नाही. इफ यू वॉन्ट नॉट इन फुल इट विल कम आफ्टर द सब्जेक्ट. इफ यू डोंट वॉन्ट नॉट, जर तुम्हाला पूर्ण नको असेल तर इट विल कम विथ द कॉन्ट्रॅक्शन लाईक हॅडंट. हॅड नॉट न घेता आपण हॅडंटच घेणार आहे. सो हेल्पिंग वर्ब सोबत एनटी येणार आहे जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म पाहिजे असेल तर. अगेन पूर्ण भूतकाळ असल्यामुळे टाइम येणं गरजेचं होतं. तुम्ही बघितलेलं असेल पहिल्या वाक्यामध्ये 1 जानेवारी हे टाइम आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये लास्ट मंथ हे टाइम आहे. कारण क्रिया कधी झाली होती हे तुम्हाला माहिती होतं, म्हणूनच आपण टाइम इथे मेन्शन केलेला आहे की भूतकाळामध्ये. इथे आपण वापरलेला आहे हॅड आणि मग वापरलेलं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. प्रश्न करत असताना सुद्धा आपल्याला हॅडच यूज करायचं, पण ऑलरेडी त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे. जे आपण 2 व्हिडिओमध्ये भरपूर सारे एक्झाम्पल्स बघितले तेच तुम्ही तोंडी काय करू शकता, अशा प्रकारे सेंटेन्सेस करू शकता. पण स्वतःचे मात्र देखील लिहित असताना तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस करा. तुमचे स्वतःच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस पाहिजे. जे माझे सेंटेन्सेस लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले त्याचा वापर तुम्ही बंचवाईज सेंटेन्सेस रीडिंगसाठी म्हणून करू शकता. माझं एखादं सेंटेन्स लिहिलं त्याचाच तुम्ही निगेटिव्ह क्वेश्चन वगैरे करू शकता, पण दॅट इज फॉर द रीडिंग. पण लिहित असताना तुमचे स्वतःचे सेंटेन्सेस तुमचे तयार करता येणं गरजेचं आहे. हा छोटासाच व्हिडिओ आहे, 2च एक्झाम्पल्स घेतलेले आहेत.
फरक काय आहे, फक्त हेल्पिंग वर्बला नॉट लावला आणि हेल्पिंग वर्बनीच आपण क्वेश्चन्स केलेले आहे एवढंच. बाकी जो काही स्ट्रक्चर मधला शब्द आपण घेतले ते सगळे शब्द खाली येणार आहे. फक्त सिक्वेन्स त्याचा बदलणार आहे. हेल्पिंग वर्बच्या जागी सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या जागी हेल्पिंग वर्ब झाली क्वेश्चन येतो आणि नो किंवा नॉट ऍड केले की त्या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स होतं. सो प्रॅक्टिस करा भरपूर साऱ्या सेंटेन्सेसची आणि त्याचा वापर बोलताना करा. थँक्यू.